आपल्या पुढच्या स्पर्धकाचं पद्मनाभ गायकवाड. गळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. गळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. भेट आपुली स्मरशी काय तू मनात. बगळ्याची माळ फुले अजूनी अंबरात. छेडिती पानात बीन थेंब पावसाचे. छेडिती पानात बीन थेंब पावसाचे. ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे. ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे. मन कवडा घन घुमतो दूर डोंगरात. बगळ्याची माळ फुले अजूनी अंबरात. अजूनी अंबरात. अजूनी अंबरात. खूप मस्त पद्धत. थँक्यू. तुझ्या गाण्याबद्दल आपण बोलूया, पण राहुल दादा एक ओळ गाऊन दाखव ना. आणि राहुल दादा तू का गातोयस हे पण तूच सांग. कारण राहुल दादाच्या आजोबांचं आहे, पंडित वसंतराव देशपांडेंचं. बगळ्यांची माळ फुले. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. भेट आपुली स्मरशी काय तू मनात. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. धन्यवाद. राहुल दादा तुला कसं वाटलं याचं गाणं? अप्रतिम गायलास तू. थँक्यू. माझे आजोबा नेहमी म्हणायचे की एक मी खूप सुंदर जागा घेतली, नाट्यगीत गात होतो कोणचं तरी, आणि अप्रतिम जागा आली, लोकांची दाद आली, आणि वरनं मला बालगंधर्व दिसले आणि ते म्हणले की अरे ही तू माझी जागा गायलीस आणि ही तुझी म्हणून मिरवलीस, हे लक्षात असू देत. तर तसं तू अप्रतिम जागा घेतल्यास, तुझ्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, थँक्यू. तुझ्या गळ्यामध्ये उपजत हरकत आहे आणि ती खूप चांगल्या पद्धतीने वापरलीस. मोठ्या लोकांचं नेहमी स्मरण ठेवावं आणि त्यांना नेहमी त्यांच्या पायाशी असावं, पण आपल्याला भरभरून मिळतं, तुलाही भरभरून मिळेल. थँक्यू. खूप छान गायलास. स्वप्नील दादा मी सांगू कसं गायलास? थांब. एवढा भारी गायलास, एवढा भारी गायलास. थँक्यू. आतापर्यंत असं पहिल्यांदा झालंय की आपले परीक्षक इथे आले आणि एका स्पर्धकाला उचलून घेतलंय.
नी मिळालाय पद्मनाभ. आजच्या एपिसोड मधला पहिला नी पद्मनाभला मिळालाय. कॉंग्रॅच्युलेशन्स पद्मनाभ. थँक्यू. आणि पद्मनाभ मला वाटतं हा वार चुकलाय. म्हणजे सोमवार मंगळवार उगच आला हा असं मला वाटतंय. ह्याला खरं बुधवार गुरुवार फुबाई फू मध्ये जायचं असेल. चुकून आला असतील तिथं तू. कारण सांग. ए तुझा एक बंटी नावाचा काय मित्र आहे का? बंड्या 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 हा, बंड्या बंड्या. बंड्या नावाचा मित्र आहे का? हो, फार मस्तीखोर आहे तो. हा मग सांग ना त्याच्याबद्दल काहीतरी. गावात आहे की नाही बंड्या नावाचा पोरगा असतो काय ते आहे की नाही. एकदा असंच गुरुजी येत असतात आणि इथनं बंड्या येत असतो. गुरुजी थांबवतात बंड्याला. थांब बंड्या. गुरुजी बंड्याला विचारतात सांग नारळाची झाडे खोटे खोटे असतात. तो म्हणतो की नारळाची झाडे डालड्याच्या डब्यावर, खोबरेल तेलाच्या बाटलीवर आणि आमच्या पाटलाच्या घराच्या माग. आपण पुढच्या एपिसोडला अजून भरपूर जोक्स ऐकूया. थँक्यू.